इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. विनोदाच्या सुगंधी उठण्यानं हास्याचं अभ्यंग स्नान घडवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, दिवाळी धमाका. मंडळी, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची ही दिवाळी आनंदमय आणि हास्यमय होण्यासाठी आम्ही घेऊन आलोय दिवाळीचे विशेष भाग, ज्यात विनोद असणार आहे, संगीत असणार आहे, नृत्य असणार आहे, गीत असणार आहे आणि काही खास सरप्राइजेस सुद्धा असणार आहेत. तर मंडळी, विनोदाचे सुतळी बॉम्ब घेऊन इथे हास्याचा दणदणाट करायला तयार आहेत हास्यरथी महारथी. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. या हास्य फटाक्यांच्या दिवाळीचा आनंद घेऊन यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आवडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, येत्या 30 नोव्हेंबरपासून सोनी मराठीवर एक नवीन डान्सिंग रियालिटी शो सुरू होतोय, ज्याचं नाव आहे महाराष्ट्राज बेस्ट डान्सर. बेस्ट नाही तोवर रेस्ट नाही. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. ह्या कार्यक्रमाची परीक्षिका, अतिशय उत्तम नृत्यांगना आणि तितकीच उत्तम अभिनेत्री पूजा सावंत. मंडळी, दिवाळी सुरू झाली आहे. चला मग दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला देखील जाऊया. हा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाची बहार विशाखा सुभेदार, कॉमेडीचं नॉनस्टॉप मिशन भूषण कडू, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौगुले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी ललना लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. दिवाळीच्या या मंगल पहाटे मी प्रसन्न मनाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. ऐका ना मॅडम, मध्ये ना डायलॉग येत नाहीत, फक्त ॲक्शन होते, ते पण येऊ देत. ही ना माझी बोलण्याची शैली आहे बरं का. माझ्या शब्दांना अशी आस असते, आस. असं होय. म्हणजे ना असं कंठापर्यंत, म्हणजे ना असं कंठापर्यंत शब्द येतात आणि मुखातून बाहेर होण्याआधी ते अगदी अधीर होऊन जातात. त्यामुळे माझे ओठ असे हुळहुळतात आणि मग शब्द बाहेर आल्यानंतर सुद्धा ते अधीर होतात, कारण ते बाहेर येतात ना त्याच्यामुळे. तर ती माझ्या शब्दांची आस आहे, माझी शैली आहे ही. तर रसिक हो, मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. वा वा. मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. दिवे वेचतील पटकन जा. तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. चला चला चला. त्या मानाने लवकर संपलं. थांबा हो, आत्ताच सुरुवात झाली ना. बरोबर. चला, हा कवितेतला शब्द आहे, जायचं नाही. बरोबर. बसा. तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. चला, आयुष्याच्या पेनात भरूया सुखाची शाई. वा 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 वा. सुख आणि समृद्धी हातात हात घेऊन म्हणतायत चल ना. सुख आणि समृद्धी हातात हात घेऊन म्हणतायत चल ना. तुमच्या पुढ्यात तुमचं स्वागत करते ही ललना. क्या बात आहे, क्या बात. धन्यवाद. चलना आणि ललना अत्युच्च दर्जाची निकृष्ट कविता होती. धन्यवाद. धन्यवाद. तर रसिक हो, आज अहो हे झोपले. अहो हे ट्रेन मध्ये झोपल्यासारखे काय झोपले. अहो ही दिवाळी पहाटे उठवा त्यांना. प्रभाकर उठा. ओ प्रभाकर, ओ मोरे, उठा उठा. अगं शालू झोकाते गो मैना, शालू झोकाते गो मैना. थांबा. ही नका अशी उत्तान नृत्य
करू तुम्ही थांबा. हे उत्तान नाही आहे, हे उत्तान आणि झोपतान हाच करतो का नाही मी? मोरे दिवाळीची पहाट आहे ना, नका ना असं वागू. हं? तर रसिक हो, आज दिवाळी निमित्त अनेक कलागुण इथं आपल्या समोर बसलेले आहेत. तर मी सगळ्यात आधी आमंत्रण करते विरारचे फरार चौगुले यांना. नाही. विरारचे फरार नाहीये, विरारचे समीर चौगुले असं आहे. विरारवरून कधी मी फरार नाही झालेलो आहे. बरं. इज्जत देऊन मी आलेलो आहे बोरवलीला, जी काय आहे ती. क्षमा करा. तर विरारहून इज्जत घेऊन आलेले हे समीर चौगुले या. आपण कुठली कला सादर करणार आहात? रसिक हो, एक मिनिट, मी आज एकच क्षण. हं, माझी नक्कल नाही हा करायची. नाही, नक्कल नाहीये, फार आकर्षक वाटतंय ते, म्हणून मी इकडे नाही नाही, कंटिन्यू. एक मिनिट, माझ्या ओठांशी तुम्ही नाही खेळायचं. या माझ्या हालचाली त्याची नक्कल नका करू. हं? नाही, हरकत नाही, मी जरा कंट्रोल करतो, कारण इतकी सवय झाली आहे तुमची बघून बघून मग आल्यापासून. हां, तर मी आज तुमच्यासमोर एक वेगळाच विक्रम करणार आहे. वा. मी 1.5 मिनिटात, हे माझ्याकडे काही पत्ते आहेत, त्या पत्त्यांचा 1.5 मिनिटात 9 थरांचा बंगला बनवणार आहे. अहो, वा वा. एकच एक क्षण. अहो हा. चौगुले ऐका हा, ना, बोला ना. तुम्ही तर सारंगी वादन करणार असं म्हणाला होतात ना? हो, मी म्हणालो होतो मी सारंगी वादन करणार होतो, पण काल रात्री उशिरापर्यंत मला असं जाणवलं की नाही आहेत सारंगी वाजवता मला. हे दिवसभर मी हे केली, प्रॅक्टिस केली आहे त्याची, सारंगीची दिवसभर प्रॅक्टिस केली, पण रात्री मला कळलं नुसत्या कॉन्फिडन्सवर सारंगी नाही वाजवता अरे काय येणार. आहे? जसं आमिरला गेल्या आठवड्यात कळलं नुसत्या कॉन्फिडन्सवर अभिनय नाही करता येणार. आपण बघितलं, जवळून बघितलं हो, ते. म्हणजे मी इथं बसून बघितलं. या डोळ्यांनी पाहिलं, मला घाम पण दिसला त्याचा. म्हणजे मुद्दा तो नाहीये. आणि काय झालं कडू, की ती सारंगी जी होती ती नेमकी, आता त्याला 8 भोक आहेत समजा, 8 भोकांपैकी आपल्याला एक 10 हे आहेत बोट आहेत, ते 8 पैकी कुठली कुठली बोटं कोणत्या कोणत्या भोकावर ठेवायची हे मला कळत नव्हतं, कारण अशी उचलली अशी घेतली तर कसं आहे ती जड व्हायची आणि नंतर ते हे करताना तोंडापर्यंत पोहोचायची नाही. अहो तसा चौगुले, प्रॉब्लेम झाला. हा, एक मिनिट, तुम्ही जी वाजवलीत ना काल ती बासरी होती. सारंगी वेगळी असते, सारंगी अशी नाही वाजवायची. ती बासरी होती. तेच म्हणतोय, अशी सारंगी वाजवीतच नाही. सारंगी कशी वाजवतात माहितीये का? नाही. हे बघा, हे अशी धरतात आणि ही दाखवते सारंगी, पण दिसतायत फक्त ओठ. आवडले, मला आवडले ते. मस्करी नका करू. हा, माझ्या ओठांची हालचालीची खेळ नाही करायचं. नाही नाही, पण सतत लक्ष जात आहे तिकडे ना, त्यामुळे तर अशी वाजवतात सारंगी, कळतं का? हो, हो. हा. आणि तुम्ही सारंगी वादन कर, हे पत्त्यांचं काय आहे? हा, हे मी तेच तुम्हाला सांगतोय. पत्त्यांचा जो बंगला आहे तो मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. 9 थरांचा बंगला मी फक्त 1.5 मिनिटात करणार आहे. तर रसिक हो, सारंगी वादन करणारे समीर चौगुले अचानक आज पत्त्यांचे बंगले करून दाखवत आहेत. तर वेगळीच दिवाळी आहे ही. तर मी हे करतो, तोपर्यंत हे घ्या. हे काय आहे? अय्या, नेकलेस. नाही नाही, स्टॉपवॉच आहे ते, नेकलेस नाही आहे तो, स्टॉपवॉच आहे तो. बरं. त्याच्यावर तुम्ही वेळ लावा 1.5 मिनिटाची, अच्छा. आणि मग मी त्या 1.5 मिनिटात बंगला हा, बनवणार ठीक आहे आहे. ठीक आहे. तर समीर चौगुले, तुमची वेळ सुरू होते. हा, तुमची वेळ सुरू होते आत्ता. मला नाही वाटत, शक्यता जरा कमीच आहे नाही. हो हो चौगले, पहिली ना गच्ची बांधा, गच्ची. हा. मग हळूहळू खाली या, लगेच बिल्डिंग पुरे होईल. काय झालं? माझ्या कलेची चेष्टा नाही करायची. ही काय कला आहे हो? एक साधा पत्त्यांचा बंगला तुम्हाला 2 पत्ते बांधता येत नाही, तरी तुम्ही कसली कला सांगता? नाही, कालपर्यंत मला येत होतं. मी रात्री, मला जेव्हा कळलं ना की सारंगी फेल झालं, मी 1.5 तास याची प्रॅक्टिस केली. हो का? काल रात्री आलं मला, आज काय कळत नाही अहो, मला हे एकदम. पास झालं तुमचं हे अनधिकृत बांधकाम. आता पुरे हे तुम्ही ना असं चौगुले, हे करू नका, ते हवा येते आणि हे सगळं उगाच असं होतं. वाटेल ते बोलू नका. तुम्ही बंद करा तुमची ती कला. या जागेवर बसा. काही जमत मी हे नाही करून देतो तुम्हाला? नाही, काही उपयोग नाही. उचला ते तुमचं अनधिकृत बांधकाम, काही उपयोग नाही त्याचा. बरं का? हं, या या. तर रसिक हो, क्षमस्व. आता मी पुढच्या कलाकाराला बोलवते. प्रभाकर, प्रभाकर, प्रभाकर. अरे पणशीकर बसल्यासारखं काय बसता? हा, आडनाव तुमचं मोरे आहे ना, प्रभाकर? या तर आपल्या समोर आपली कला सादर करत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हा? मोरे, आपण कुठली कला सादर करणार आहात? मी शिट्टी वाजवणार आहे. काय समजली? अच्छा, म्हणजे प्रेक्षक आहेत ते कला सादर करणार, तुम्ही शिट्टी वाजवणार त्याच्यावर, असं आहे? नाही नाही नाही. अहो,
मी शिट्टीतनं गाणं बोलणार आहे, शिट्टीतनं अरे गाणं देवा. बोलणार आहे. काय अरे झालं? देवा, ही कसली दिवाळी आहे? हा इकडे माणूस पत्ते पिसतोय, हा इकडे शिट्टी वाजवतोय. अरे देवा, जवळ बारमध्ये दिवाळी चालली असं वाटायला लागलंय. घ्या 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 तर रसिक हो, मी म्हणजे तुम्हाला सांगतो, मी शिट्टीतून गाणं वाजवणार आहे. हो हो. लहानपणापासून आहे की नाही, मला पाखरं फार आवडायची. पाखरं? म्हणजे उडणारे पक्षी फार आवडायचे. कसं आहे, मी रोज सकाळी उठल्यावर आहे ना, खिडकीत जाऊन चहा पित बसायचो अशी खारी बुडून. तेव्हा रोज आहे ना सकाळी एक कोकिला माझ्या समोर येऊन बसायची. वा वा वा. मग त्या कोकिलेकडनं ना मी प्रेरणा घेतली हा. आणि त्या कोकिलेने मला कंठ दिला, गला दिला. वा. म्हणजे माझ्या गल्यात आहे ना कोकिला आहे, कोकिला. काय समजलं? हो. मागच्याच महिन्यात माझा न्यूझीलंडमध्ये शो झाला. न्यूझीलंड का? बात आहे. न्यूझीलंड वा, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराचे कलावंत आपल्याला आज मिळालेले आहेत. वा वा, फारच आनंद झालेला आहे मला. तर मी तुम्हाला शिट्टीतून गाणं कसं वाजवतात ते मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. हो हो. गाणं असं आहे, अजीब दास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म. काय समझ रहे? ये मंजिले है किसकी, हम तुम हम जम. वा वा. अहो, तुम्ही शब्दांचीच एवढी गोळाबेरीज केलेली आहे. शिट्टी कशी वाजवणार आहात तुम्ही याच्यावर? नाही, मी शब्दांची गोलाबिरीज करतो, पण शिट्टीमध्ये मी गोलाबिरीज करीत क्या नाही. बात आहे, क्या बात आहे. हा, सुरू करा. वा वा. तर सुरू करतो मी. मोरे, प्रभाकर, हा. शिट्टी कुठे? नुसती फुंकर येते हो. नाही, शिट्टी कुठे आहे? शिट्टी वाजवली मी. अहो नाही, नुसती फुंकर येते, काहीच होत नाही तुमच्याच्याने, कळलंय का? हा? दुसरं गाणं घेऊन बघा. बरं, मी दुसरं म्हणजे हे आवडलं नाही ना तुम्हाला? नाही, नाही, मी दुसरं गाणं. आपलम चपलम म्हणू काय? नाही हो, आपलमला लोक चपलमनी मारतील. नको नको नको, हे नका तुम्ही गाणं म्हणू. अजिबात जास्त या गाण्याने तुमची ही हालत झाली. आपलम चपलम म्हणताना बापरे, जिभेची घडी पडेल हो. बरोबर आहे. त्यामुळे मुळात ही शिट्टी अशी नाही मुळात- मुळात शिट्टी कशी माहिती आहे का? ही कुकरची शिट्टी झाली हो. ही साधी शिट्टी नाही वाजवतायत तुम्हाला. शिट्टी कशी असते? हा? शिट्टी कशी असते? अरे शिट्टी म्हणजे सई, शिट्टी कशी असते दाखव बघू एक. वा. हे शिट्टी आहे. याला म्हणतात शिट्टी. याला शिट्टी म्हणतात. याला शिट्टी म्हणतात. याला- हा, याला शिट्टी म्हणजे म्हणतात. मला पहिल्यांदाच माहिती. मोरे, तुम्ही आयुष्यात कधीही जज होणार नाही. का? स्वप्न सुद्धा बघू नका, कारण शिट्टी तुम्हाला वाजवता येत नाही म्हणून. काय चौगले तुम्ही बोलताय? आता प्रसाद ओगना कुठं शिट्टी येते, तरी पण तर जज झालेले आहेत का नाही? हा? अरे कुणाची बरोबरी करताय तुम्ही? नाही बरं. एक वाक्य पाठ होत नाही तुमचं. तुम्ही प्रसादची बरोबरी करताय. जी तुम्हाला गाळायची असतात वाक्य, ती बरोबर तुम्ही घेता की नाही रिहर्सलला आणि स्किट मध्ये गाळता की नाही? होतं की नाही बऱ्याच वेळेला तुमचं असं? नाही, मला कसं आहे, मला तालमीचा पॅटर्न बदलायला पाहिजे त्याच्यासाठी. काय समजलं? नाही, हा प्रॉब्लेम पॅटर्नचा नाहीये, तुमच्या पॅटर्नतराचा आहे. हा. तो प्रॉब्लेम आहे तुमचा. होय काय? हा 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 हा. मला अजून पण कोण बोललं नाही का? मोरे, हा? समोर हे कोणीच बोलत नाही. पाठ मोरे झाल्यानंतर सगळे सुरू. आणि काय आहे, त्यांनी किती किती काय बोलतात ते मला सांगा बघू. सरस्वती बाहेर पडते हो बोलताना. हा पहिला जज असेल जो बोलल्यानंतर लेखक लिहून घेत असेल. हो. अरे केवढा मोठा माणूस आहे. टाल्या होऊ दे त्यांचे. हा, अरे त्यांच्या आगामी चित्रपटात तुम्ही भूमिका करताय का? हो. नाही, मग चालू दे तुमचं जे चाललंय ना ते चालू द्या. हे काय हे काय? नाही, नाही, अहो, मी हात सरळच करतोय. हा, हा. तो वाकडा असल्यामुळे तुम्हाला वेगळं नाही नाही, जे वाटतं. आहे ते तुम्ही असं बोलू नका. मी आहे टॅलेंटवर आहे. मुळात talent अहो, चा थांबा, चालू दे थांबा. तुमचं तुम्ही promotion, आपापसात आपापसात. वाद नका करू. अरे हा. ही दिवाळी पहाट आहे ना, नका भांडू असे. हा, आता कोण आपलं टॅलेंट दाखवणार आहे? आपल्या पुढ्यात कोण येत? नका तो नागोबा डोलू. अहो, बरं नाही दिसत ते. नाही नागोबा, तसा आकारच त्याचा तसा आहे. पण मी हात वर केला. हा. हे आहेत हे आहेत. मी करणार आहे. या. तर मी आता तुमच्या समोर इथे अत्यंत साहसी आणि चित्तथरारक असा खेळ करून दाखवणार आहे. कोणी प्लीज घरी करून बघू नका कडू. प्रयत्न. हा. हा जो हात बरोबर आणलाय तो तुमचा आहे का शेजारच्याच आहे?
शेजारचं झालं की काय आ? नाही, हे आहे माझाच आहे हा काय एवढा हात मोडका झालाय तरी तुम्हाला साहसी खेळ खेळण्याची खास आहे म्हणजे कमालच आहे बाई. मी पहिल्यापासून साहसी खेळ वा, मला वा. खूपच आवडतं चित्तथरारक आणि साहसी खेळ आहे चित्त थरारक. हो. मी काय म्हणते एवढ्या बायका छान साड्या नेसून आलेल्या आहेत, गजऱ्या म्हणून आलेल्या आहेत, अत्तर लावून आलेल्या आहेत, ती मंडळी सगळी साहसी खेळ का बघतील? वेगळी दिवाळी आहे ना आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे की नाही समाजाला आपण वेगळं देणं लागतो आपण तरी सुद्धा पहाटे पहाटे हे साहस एकदम असं वाटतं. नाही, नाही. ह्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे जरा चांगलं कुणीतरी काहीतरी करा रे. हो, मी हा. सादर करणार नाही आहे. नाही काय आहे लोक इकडे ना छान आंघोळी करून उठणी वगैरे लावून आलेली आहे ते बरं दिसत नाही हो बायका अशा- अरे बापरे काय झालं? ओ माय गॉड काय काय राहिली काय वाक्य नाही. मग अरे आंघोळी करायची राहिली God! अरे मी आंघोळीच केली ना आज तुम्ही मंगातपासून मला सारखं आठवत आहे आज काहीतरी राहिली ना. अरे, अरे, आज अरे, काहीतरी अरे, राहिलं. रे 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 काय माणूस आहे हा आ दिवाळीच्या बापरे काय अरे मी 4 दिवस आंघोळीच नाही केली अरे कोण माणूस आहे हा हा अरे तुम्ही चिपळूणचे पारसमणी नाही पारोसेमणी आहात शी. आणि ही कुठली मेमरी आहे बाणासारखी येते एवढी कुठली मेमरी आहे आंघोळी नाही अरे कोणीतरी काहीतरी चांगलं करून दाखवा रे माझी दिवाळी पहाट तुम्ही वाया घालवताय हो, ही मी- काय पद्धत आहे? मी एक वेगळा आयटम सादर करतो तुमच्या समोर करू शकतो का मी हा, आयटम करा आता सादर काहीतरी चांगलं करा म्हणजे झालं. मी तुम्हाला आता एक जादू दाखवणार आहे पत्त्याची मी स्वतः ती शोधून काढलेली आहे आता हे पत्ते आहेत हा हा Yes. नाही तर बघा तुम्ही नाही तर तुम्ही म्हणाल की पत्तेच नाही आहेत हो, हो, पत्तीच आहे. हा हा आता यातला एक ओढा बर नाही नाही, ओढा ओढा हा, हा, हा एक आता ओढा तुम्ही ओळखून दाखवणार. नाही 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 लपून ठेवा तो बर आता तुम्ही एक ओढायचं हा ओढा ओढा माझ्या बघा हा तुम्ही एक ओढा लपून ठेवा बरं मांडी खाली ठेव हा मांडी खाली ठेवा का हा. आपलं माग हा. हो हो लपेल ना मांडी खाली तुमच्या येस आता हा आता हा हा हे भाई बघ हा आता यातला एक ओढा आता मग आता आता हा यातला एक ओढा 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 हा ओढलात हा आता हा हे बघा हा हा ए याच्यावर ठेवा हे मी बघत नाही हो हो. ठेवा 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 मी बघू चालेल ना? नाही 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 तू आहे हा ठेवा ठेवा हा ए मी बघितलेलं नाही हा हा वा हा मग हा. ऐक नाही मज्जा या मांडीखालच्या पत्त्याचं काय करायचं? आता ते काय ना ते जस्ट ठेवायला दिलं तसं काय problem. बरं मी काय करू ह्याचं काय नाही ते बॅलन्सिंगसाठी दिलं तसं काय ही काय आहे आ? ही कुठली जादू आहे आ? जरा ते- ही जादू नाही ही जाथू आहे. जरा थोडा गोंधळ झाला मी 2 थोडा मिनिटं खूप झालाय हा. नाही नाही हे बघा असं असं बोलू नये कलाकाराला हे त्याची- असं असं करू नका वेगळे अर्थ होतात त्याचे असं असं का करताय पण त्याचा आकारच तसा आहे तुमच्यामुळे माझी जादू ही खराब झालेली आहे एक मिनिट तुम्ही भांडू नका मी तुम्हाला काही म्हणजे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला काढून दाखवतो बरं ठीक आहे बस पक्ष्यांची मिमिक्री मला येते का नाही काय समजलं हो, हो. हा पक्ष्यांची म्हणजे मला लहानपणापासून पक्षी पाखरं सगळी आवडायची का नाही असं? अच्छा, गेल्याच महिन्यात माझा बेल्जियमला शो झाला होता तुमच्याकडे पासपोर्ट आहे नाही आहे मग ते बेलापूर असेल. बेलापूर नाही मला म्हणाले की बेल्जियम आहे इंग्लिश मध्ये लिहिलेलं होतं ना त्याच्यामध्ये. बेल्जियम ईस्ट वेस्ट असं होतं का असं होतं. बेलापूर बेलापूर आहे बेलापूर बेलापूर आहे बेलापूर बेल्जियम. बेल्जियम काही सांगताय. तर मी माझी कला सादर करतो म्हणजे मी पक्ष्यांची मिमिक्री तुम्हाला करून दाखवणार आहे. ह्याच्यात मजा आहे ह्याच्यात ह्याच्यात फार मजा मजा आहे. म्हणजे फार गाजला शिव आहे माझा मला मजा आहे. मुलात कसं आहे माहिती आहे की हा. मी एका पक्षाचा आवाज अरे काढून दाखवतो. काय काय कार्यक्रम आहे? नाही, मला ते काय? पक्ष्यांचे आवाज आवडतात इथे बसा मागे. तर मी पक्ष्यांचा जो आवाज काढणार तुम्ही फक्त ओळखायचा काय जवळ हा मी ओळखतो फक्त ओळखायचा अरे मला मजा आहे ना. मी सुरुवात करतो बोर येस मी नाही ओळखलंय रे. मी ओळखलंय थांबा मी ओळखलंय कसं काय ओळखलं माहित नाही पण बघ बघ
मुहूर्तः मला वाटत होतं ओके 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 आता मी काय म्हणतो आता दुसरा 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 पक्षी. दुसरा आवाज. फक्त तुम्ही ओळखायचा हा, 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 ओके? हा. बाय, हा. लांडगा! लांडगा! थांब 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 हे नाही बोलायचं नाही बोलायचं नाही ए, लांडगा Yes, लांडगा ओळखला Perfect ओळख. आवडते लोकांना आवडते, आवडते आवडते. हा, आता अजून एक हा, हा. हा. फार इंटरेस्टिंग म्हणजे ना हा फार दुर्मिळ आवाज आहे हा, हा, हा. फार कोणाला काढता येत हा, नाही हा. हा? आजगर! आजगर! परत एकदा ऐकू अजगर 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 मला आला आहे अरे किती पिंडोक आहात तुम्ही आ मोरे हे कुठले आवाज आहे ते प्राणी स्वतःच नाव सांगतात का अजगर अजगर हे कुठले आवाज आहेत आणि अजगर म्हणून अजगर असं बोलतो का काय आहे अजगर बोलत नका इथे फाजीलपणा करू हे काय मूर्खपणा चाललाय केव्हापासून नाही कलाकाराला त्याची कला हा दाखवणं- तो खाली ठेवा आधी सारखं मगापासून चाललंय तुमचं नका जोडू तो नाग माझ्या पुढ्यात माझं ना तर टाळकं फिरायला लागलंय बरं का तुम्ही सांभाळा हे काय माझा सगळा दिवाळीचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही विस्फोट करून टाकलेला आहे शांत बसा लांब व्हा तुम्ही स्वतःच्या ओठानं सांभाळा ना. जाऊ बसा तुम्ही मगापासून सहन काय कोणी आता चांगली निदान दर्जाची कला सादर करणार आहे का नाही तर मी कार्यक्रम लगेच गुंडाळायला घेते हा प्लीज मी करणार साहसी आणि चित्तथरारक असा खेळ मी आपल्यासमोर Same तसाच. सादर करणार आधीच एक हात मोडलेला आहे हं. तर जरा जपा हा मी करतो तुम्ही काय काळजी जमणार करू आहे नका. तुम्हाला? हो जमेल जमेल मला साहित्य लागेल जरा त्या विटा घेऊन या बरं विटा हा या रे या रे हा चला चला हा आणा बघू हे इथे काय चूल मांडणार आहात का काय कडू कडू जरा सांभाळा हो, हो. नाही काही आधी हात एक मोडलेला आहे तुमचा दुसराही हात मोडला वगैरे ना तर तिसरा हात फुटत नाही कधी हा नाही मला कल्पना आहे हा. वा वा कडक कडक जमणार आहे जमणार आहे जमणार कडू. जमणार जमणार मला वाटतं आपण एक वीट कमी करूया हा. हा हा ठीक आहे होईल जमेल मी करतो डोंट वरी काल फुटल्या होत्या काल झालं होतं आज केलं आज केलं आज आज कार्यक्रम आज आहे ना आपला अजून एक कमी करूया का आपण या एक आहे ना आरामात होईल हा हा काल झाली होती यार अहो, काल होऊन नाही उपयोग हो आत्ता व्हायला पाहिजे ना काहीतरी पण काय आता काय कळतच नाही हो असं अचानक काय झालं म्हणजे काल कठीण काय कठीण आहे यात आ आहे काय कठीण हे बघा हे बघा काय कठीण आहे याच्यात एक मिनिट बघा घ्या हातात बघा हे बघा किती किती वाह्यातपणा चाललाय हा मी आयुष्यात अशी दिवाळी पहाट नव्हती केली हो माझ्या इतक्या वर्षाचं निवेदनाचं करिअर आहे मी कधीच अशी दिवाळी पहाट नाही केली रसिक हो मला माफ करा आजचा आपला दिवाळी पहाटचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते क्षमस्व माफ करा मला हं? एनिवे ठीक आहे मानधनाचं ठरवून घ्या आता मग काय ते हा ते बोलून घेऊयात ना मानधन? पेमेंटचं पाकिट म्हणजे आम्ही तुमच्याकडनं घ्यायचं की बाहेर कुठे आम्हाला दुसरीकडे मी आतापर्यंत ना असं कधीच कोणाला म्हणाले नव्हते पण आज मी बोलते बोला काय बोलताय बोला तुमच्या आईचा घोक तुम्हाला मानधन नमस्कार मी संकर्षण कराडे नमस्कार मी नम्रता संभेराव आणि आम्ही घेऊन येतोय सोनी मराठीवर एक नवीन कुरा डान्स रियालिटी शो महाराष्ट्राज बेस्ट डान्सर बेस्ट नाही तोवर रेस्ट नाही प्रसाद दादा तुला माहिती असेलच आणि नम्रता तुला मी नव्याने सांगतो की मी एक अभ्यासू अभिनेता आहे आणि मला अभ्यास करायचा कंटाळा आहे म्हणून मी अभिनेत्री झाले पण हा तुझा प्रॉब्लेम आहे असं तुला नाही वाटत ना मा पुढे जाऊया हरकत नाही तर काय झालं माहितीये का की सोनी मराठीने मला एक डान्स शो बर दिला म्हणजे असा त्यांनी मला सांगितलं की संकर्षण तू हा डान्स शो करूच शकतोस निवेदन तर मग मी विचार केला की नृत्याच्या शोचं आपण निवेदन करायचं म्हटल्यानंतर नृत्याचा अभ्यास तर केलाच पाहिजे ना
म्हणून मी नृत्याचा अभ्यास करायला सुरुवात केली ना. मग क्या बात है. नृत्य म्हणजे कसं आहे माहिती का की आपल्या मनात ज्या भावना येतात, आपल्या रंध्रात ज्या भावना येतात, शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग करून ती भावना व्यक्त करणं म्हणजे नृत्य आहे ना. मग तुला कळलं? ओ बर. तुला कळलं नाही? ठीक आहे, मी तुला पुढे सांगतो. ओके, तुला पुढे सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ आपले 2 नयन, आपले 2 हस्त, पाय यांचा वापर करून ती अभिव्यक्ती अशी लोकांसमोर प्रेझेंट करणं म्हणजे नृत्य आहे ना. मग तुला कळलं? म्हणजे काय? ए बजाव. असंच ना? नाही यार, नाही. हे उथळ होत आहे. हो, तू नृत्याचा अभ्यास केला नाहीये का? नाही, तेच मला एक सांग, तुला मुळात माहितीये नृत्य म्हणजे काय? काय नाही माहिती? सांगतो. ताल आणि लय या दोन्हीला अगदी रंध्रातून मनातून दिलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजे नृत्य आहे ना. मा तुला कळतंय? अरे म्हणजे काय? ए बजाव. नाही, हे थिल्लर होत आहे. किल्लर होतं? हो. मला वाटलं किल्लर होतं. अगं हे बघ, मी जे सांगतो ना तो नृत्याच्या अभ्यासाचा आविष्कार आहे. आणि तू जे करतेस ना ते त्या अभ्यासाच्या आविष्काराच्या नावाखाली बहिष्कार आहे. तुला कळतंय का मुळात नृत्य म्हणजे काय आहे? 1 मिनिट संख्या, तुझ्या लक्षात येतंय का? काय? तुला कळतंय अर्थात. पण मला जमतंय. पण ज्यांना जमतंय आणि ज्यांना कळतंय हे असे दोघेही आपल्या नव्या कोऱ्या डान्स शो मध्ये असणार आहेत. अर्थात. आणि ते म्हणजे आपले 2 परीक्षक. त्यातली एक परीक्षिका आपल्या समोर आहे जिचं नाव आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत. आणि आपल्या या बहारदार कार्यक्रमाचे दुसरे परीक्षक आहेत साक्षात धर्मेश सर. म्हणजे ज्यांना डान्स कळतो, ज्यांना डान्स माहितीये, ज्यांना लय माहितीये, ज्यांना ताल माहितीये, त्या सगळ्यांचे ते धर्मेश सर आहेत. ज्या व्यक्तीने डान्स हा त्याचा धर्म मानला आणि लोकांसमोर डान्स अशा काही पद्धतीने सादर केला की त्याचा डान्स, त्याची कला जगभरातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. असे हे दुसरे आपले परीक्षक धर्मेश सर. आणि शिवाय या महाराष्ट्राच्या बेस्ट कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अप्रतिम असे कलावंत म्हणजेच परफॉर्मर्स. बरोबर ना? बरोबर. आणि हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता 30 नोव्हेंबर पासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. कार्यक्रमाचं नाव महाराष्ट्रास बेस्ट डान्सर. बेस्ट नाही तोवर रेस्ट नाही. पण आता सोमवार मंगळवार महाराष्ट्रात बेस्ट डान्सर तर दिसणार आहे. पण काही जणांना असा प्रश्न पडलाय की आता सोमवार मंगळवार जर हा कार्यक्रम असेल तर मग हास्य जत्रा कधी? तर हास्य जत्रा असणारच आहे. ती म्हणजे बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. वा. तर आता इथे आपल्या हास्य जत्रेतले सगळे रथी महारथी डान्स परफॉर्म करणार आहेत. 1 मिनिट. काय? हास्य जत्रेमधले रथी महारथी डान्स परफॉर्म करणार आहेत? हो. त्यांना हे कळतं? 1 मिनिट. त्यांना 1 मिनिट संख्या, त्यांना कळते की नाही ते मला माहित नाही. मग त्यांना हे जमतं? त्यांना जमतंय की नाही हेही मला माहित नाही. मग पण ते जमवणार आहेत हे नक्की. क्या बात आहे. आणि कळल्यासारखं दाखवणार आहेत हे सुद्धा नक्की. आणि याचा अर्थ ते प्रेक्षकांना रमवणार आहेत हे सुद्धा नक्की आहे. वा वा वा, क्या बात आहे. पूजा, महाराष्ट्रास बेस्ट डान्सर ह्या कार्यक्रमात तू पहिल्यांदा जजच्या भूमिकेत आम्हाला दिसणार आहेस. तर तुझ्याकडून ह्या कार्यक्रमाविषयी आणि तुझ्या या नवीन भूमिकेविषयी जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल. जसं तू म्हणालीस की पहिल्यांदा मी परीक्षक म्हणून कुठल्या शोमध्ये येते, किंबहुना टेलिव्हिजनवरच येते, त्यामुळे प्रचंड टेन्शन तर आहेच, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण एक गोष्ट जेव्हा माझ्या मनात येते, जी मी आत्ता शेअर करेन सर्वांची, कदाचित बऱ्याच लोकांना ती माहीत नसेल. आय थिंक 2008मध्ये सोनी चॅनलवर एक खूप मोठा डान्स रियालिटी शो होता, बुगी वुगी नावाचा. येस. 2008मध्ये जी कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये जे टॉप 5 स्पर्धक होते त्यामध्ये मी आणि धर्मेश होतो. ओ वाव. धर्मेश माझा तेव्हापासून मित्र आहे. त्यानंतरचा धर्मेशचा प्रवास, त्यानंतरचा माझा प्रवास हा अगदी समांतर होता, मध्ये कधीच भेटलो नाही. आणि आज इतक्या वर्षानंतर जेव्हा धर्मेश मला भेटला ते आता तोही माझ्यासोबत परीक्षक आहे महाराष्ट्रच बेस्ट डान्सरमध्ये. त्यामुळे
हा जो शो आहे हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे, कारण एक संपूर्ण चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटतं मला. आणि महाराष्ट्रातले जे काही स्पर्धक येतील माझ्यासमोर ते माझ्यासाठी केवळ स्पर्धक नसतील, तर त्यांचं मन, त्यांचं हृदय मी अगदी जवळून अनुभवू शकते. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे परीक्षक म्हणून या शोसाठी. पण किती जबाबदारी वाटते, टेन्शन आहे? टेन्शन आलं होतं, पण आत्ता मी इथे आले ना, त्यामुळे आत्ता जरा अजिबात टेन्शन नाही असं मला जाणवते. आणि टेन्शन तुम्ही सगळे कमी करणार हेही मला माहिती आहे. सो स्टेप बाय स्टेप बघूया. हाऊ स्वीट. थँक्यू. खूप शुभेच्छा. थँक्यू प्राजक्ता. आणि बिकॉज मी एका डान्स शोची परीक्षिका असणार आहे आणि अनेक डान्स फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतात आम्ही शोध घेणार आहोत, त्यांचा डान्सेसचा शोध घेणार आहोत. हास्य जत्रेमध्ये एक असा डान्स फॉर्म आहे तो जगात कुठेच नाही आहे आणि त्या डान्स फॉर्मवर आज मला परफॉर्म करायचा आहे. तो कुठला असेल तुम्हाला माहीत असेलच. शालूवर मला परफॉर्म करायचं आहे. मी करू शकते का प्रभाकर सर? प्लीज प्लीज. मला जमणार नाही कदाचित, पण मी प्रयत्न करूच शकते. अरे मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय, परंतु दिवाळी विशेष भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.